2 अंकी कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक सासरच्या अंगणी अंक 2. त्याची मनस्थिती ठीक नाही तर राम कुठे गेला? त्यांना काय आहेत राम गेले असतील एका मनाचा उद्योग करायला, भानगडी करायच्या यांनी आणि निस्तरायच्या आम्ही. त्या दिवशी तुम्ही बोललात ना त्याचा राग आला त्यांना. आता त्या गोष्टीचा माझा धनराजवरती विश्वास नव्हता पण त्या तू भर घातलीस आणि ते सगळं मला खरं वाटलं. वडवलेल्या डोक्यानं रागाच्या भरात कसलाही विचार न करता मी दाजींना नको नको ते बोललो. दाजींना दुखावलं. नाही खोटं आहे अजून तसंच वाटतंय का तुम्हाला? जर ते खोटं असतं ना तर दाजींनी आकाश पातळ एक केलं असतं. कुठेतरी पाणी मुरतंय म्हणूनच दाजी शांत आहेत ना. नाही संध्या, दाजी त्यापैकी नाही. माझ्या मनाची पत्ती खात्री झाली आहे. दाजी निष्कलंक आहे. कसं सांगू बंधू प्रेमाने ना आंधळे झाला तुम्ही. तुम्हाला कसं वाटतं? त्याच्या मनात काय ना ते मला चांगलंच माहिती. कधीतरी ना एकजूट करून ना फसवतील ते तुम्हाला आणि तुमच्या हातावर तुरी देतील तेव्हा तुमचे डोळे उघडतील. काय बोलतेस तू संध्या? तुमच्या बंधुराजांबद्दलच बोलते मी. त्याच्या गोड बोलण्यात जाऊ नका तुम्ही. ते दाखवत नसले ना तरी मी सांगते तुम्हाला त्यांच्या मनात ना आपल्याबद्दल फक्त कपट आहे. कशा उत्तर केलं तू? दिसलं ना तेच बोलते मी. आपल्या दोघांबद्दल ना त्यांना जराही आपुलकी नाहीये. रामभाऊजी कसेही वागले ना तरी दाजी त्यांना दैवात देतात. दाजींचा गुप्तपणा ना मी पूर्णपणे ओळखलाय. संध्या, हीच वाटती दाजीबद्दल असं बोलशील तर मी ऐकून घेणार नाही. आजवर दाजी तुला एका शब्दाने दुखावलं नाही. त्यांच्या सोबत इस्पार केलीस तू. कावेबाज माणसं ना अशीच गोड बोलून केसाने गळा कापतात. आज सगळा व्यवहार दाजींच्या हातात आहे. तुम्हाला दुखावलं ना तर तुम्ही हिस्सा मागाल. मग त्यांना हवी तशी त्या चटवीची भर नाही करता येणार ना म्हणून ते तुम्हाला दुखवत नाही. याचीच भीती वाटते त्यांना. संध्या, कोणताही विषय काढू नकोस. खऱ्या खोट्याची शहानिशा झाल्याशिवाय आपण दाजीच्या चारित्र्याला कलंक लावला तर अन्नही मिळायचं नाही आपल्याला. तुम्हाला काहीच कळत नाही का? तुम्हाला असं वाटतं मला काही कळत नाही? तुझी अभ्यास किती होत जाते हे कळतंय मला. दाजी सारख्या देव माणसाची ओळख पडायला तुला 7 जन्म घ्यावे लागतील. पण तुमची अक्कल नाश पडली आहे ना संध्या. मला ना माझ्या संसाराच्या भवितव्याची ना खूप काळजी वाटते. तुझे गेलं तुझं भवितव्य. तू कटकट लावू नको माझ्या मागे. हेच बोलणार होतात ना? तू आपल्या सोन्यासारख्या संसाराची घाती होऊ नये ना म्हणून मी बोलते. बायकोकडून अक्कल शिकून घ्यायला माझ्या अक्कल पुढे गाण ठेवली नाही मी. पण तुमची अक्कल बांध पडली आहे ना गावापुढे मांडा बनवण्यात. संध्या, उगाच ओरडू नका.
तुमच्या मनात तरी काय आहे ग? दाजींना स्पष्ट बजावून सांगा, त्या सटवाईची भर करण्याची पण कमाई नाही उचलून चालली आपली. तिच्या रूपावर जर एवढे स्थिरा झाले असतील ना, तर तिला घेऊन दुसरीकडे संसार थाटा म्हणावा. उगीच आमच्या संसाराचा खेळ खंडोबा नका करू. आलं लक्षात? म्हणजे तुझ्या डोक्यात वेगळ्या संसाराची भूतं नाचू लागलेत तर? अहो काय झालं आपण वेगळा संसार म्हटला तर? नीट लक्षात ठेव, तुझ्या मनातील वेगळेपणाचे विचार वेळीच करून टाक. तशीच वेळ आली तर बायकोला सोड चिठ्ठी दे, पण भावांना दुखावणार नाही. ते मलाही चांगलं माहितीये. बायको काय, बायको मिळली तर दुसरी करता येईल. पण दाजीसारखे देव माणूस जगात कुठेही शोधून सापडणार नाहीत ना. तू चेष्टेने का होईना, पण खरंच येत बोललीस. दाजी देव माणूस आणि रामभाऊजी देव भक्त आणि तुम्ही बसा बंधू प्रेमाचं भजन करीत तुमच्या मर्जीप्रमाणे टाळ फुटत बसण्याची माझी मूळच इच्छा नाहीये. मला जाणीव आहे तुझ्यासारख्या मूर्ख बाईच्या हातून टाळ फुटण्यात पण पुण्य घालायचं नाही. त्यांच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला जर माना डोलवायच्या होत्या ना, तर माझ्याशी लग्न तरी कशाला केलं? तुझ्यासारखी दीडशानी खपत नव्हती ना कुठे, म्हणून. माझे बाबा आले नव्हते तुमच्या दारापाशी. तीच गोडचूक केली दाजीनं. जा आता. माझं वेळीची नशीबच खूप काय. रड 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 आता बापाच्या नावानं. आता रडत बसणार नाही. आता बाबांना पत्र लिहून मी इथे बोलून देणार आहे. बोलव त्या थेरड्याला. विचारतो ना हीच अक्कल शिकवली का पोरीला म्हणून. काय खेळला काय? कपाट. तू परत आलास? अहो गेलोच नाही प्रेमात तिथून. अहो एकीवाल्यांनी अचानक संप पुकारला आणि मुंबईला दौरात तिथे टाकला. बरं तू थांब, मी निघतो. कुठे बाहेर निघाला? हो. अरे इच्छा भाऊच्या रागाने दिसतंय. बहुतेक नवरा बायकोला खटकावडं लागला. आमची काही आहे पण पटकन. पण मी म्हणतो अहो नवरा बायकोला वाटून झालं, पण भाऊ तिथे माझ्यावर कोणाला कळवा? अहो कसं झालं तर मेवना आहे त्यांचा मी. अहो बायकोचा भाऊ आणि लोण्यापेक्षा मोह असतो असं म्हणतात. जाऊ द्या, मला काय करायचंय? ताई अगं ताई आहेस का नाही घरात? कामाचीच वाटतं म्हणजे आपली नेहमीच कामाची काही. कामं काय माझ्या नशिबाला भेटलेली आहे. कामं केल्याशिवाय मला खायला कोण घाले? पण तू का करत आलास? अगं एकटीवाल्याने अचानक संप पुकारला. पुन्हा आलं परत. म्हणजे आता तू इथेच राहणार? आता गावात बैठकी करायचं ना. दुसरीकडे राहिलं तू लोक हसणार नाही का तुला? आता कुठून नको म्हणत मात्र. मी कशाला नको म्हणू, पण माझ्या घरची माणसं. अगं माझ्या मुलं नाव बोलत नाही. तुमच्या गावात तो दत्ता मंडपकर. अगं माझा जॉली मित्र आहे, त्याच्याकडे राहीन मी. अगं आता स्टँडवर भेटला होता मला. घरी घेऊन जात होता. मीच बोलतो दत्ता तुझा मित्र? अगं मित्र म्हणजे आमच्या गॅंगमध्ये असतो. अगं सिनेमाच्या तिकिटाचा काळा वगैरे करतो मी. अगं दाखवून मला मास्टर रेटिंग पास. अगं पोलिसांना कबूल 50 वर्षात बघ. अगं एकदा काय झालं माहिती काय? अगं एकदा पोलिसांचा हात सापडला. साल्याच्या हाती दुधाय गेले ना, हड्डी नरम झाली. 4 दिवस नरम पडत नाही बघ. दत्ता तुझा मित्र आहे हे जर माझ्या घरच्यांना समजलं ना. अगं ते पण करत राम हातात पडत नाही असं ऐकलंय मी. भगवान दत्ताची मैत्री सोडून दे आणि कुठेतरी नोकरी धंद्याचं बघ. अरे बाबांचं पण आता वय झालंय, थकलेत ते. अगं ताई भाऊजींकडून 4-5 हजार देता याला तरी परत करेन मी. त्यांच्याकडे कुठे आलेत पैसे? सगळे व्यवहार दाजींच्या हातात. म्हणजे भाऊजींचं काही नाही. दाजीच्या हातात पगार आणून देणं हे एवढंच त्यांच्या हातात आहे.
म्हणजे तुला एखादी गोष्ट हवी असेल तर दाजीजवळ मागायची. म्हणजे समजत नाही तर तू बाबांनी चांगलं घर बघून दिलंय ना, ते हे असं. ताई अशा गुलाबी दिवस काढण्यापेक्षा तू वेगळा धर्म करायला नाही. अरे पण त्यांना पटायला नको ते. थांब मी सांगतो भाऊजींना. काही उपयोग होणार नाही त्याचा. का ग माझ्या ताईच्या अशा हलवतात हे कसं कळत नाही भाऊजींना. माझी ताई रात्री राणीकर सुखात असेल असं वाटत होतं आम्हाला. तिथं तर मोलकरी बरोबर आवडते तुला. मी मुंबईला गेल्यावर बाबांच्या कानावर घालेली गोष्ट. बाबांना 20 पत्र लिहिणार होते, पण आता तूच सांग. अगं सांग म्हणजे काय, सांगणारच सोडतो काय. अगं सासरच्या माणसाला तुझी किंमत कळत नसली तरी आम्हाला आमची बहीण जड आलेली नाही. ती असे हलवते आम्हाला माहित नव्हतं. आता काय झालं? ताई ते माझ्या घेते रिक्षा. काय झालं? अगं माझं पैशाचं पाकिट पैशाचं बाकी पडलं की काय कुठे? तो पडलं तर नाही. मग कोणी चोरलं तर नाही ना? तुझं चोरेल कोण त्यावेळेस नव्हतं पाकिट. म्हणजे तेव्हा होतं, मग गेलं कुठे? तुझं माहित नाही ग. अरे पण असं कसं? आणि किती पैसे होते त्यात? अगं जास्त नव्हते, थोडेसे होते. अगं 5च्या 2-3 नोटा, 1000च्या 4-5 नोटा, जवळजवळ 2,000 होते बघ. 2,000-2,500 रुपये? ते पैसे काय तुझं नाही, पण आता उतरणार नाही काय मागू. तुझ्या आता ते व्यवहार नाही, तुझ्याकडे मागत असते. आता इथं अडकून पडायला होणार, पण जायला तर हवं. ताई तुझ्याकडून काही सोय नाही ना? माझ्याकडे असतील 400-500 रुपये, पण त्याने काय होणार आहे? माझ्याकडे एखादी वस्तू असती तर घाण ठेवली असती. आता मला सांगायची वेळ आली बघ. अरे पण इतके पैसे तू पाकिटात ठेवलेस कशाला? अगं माझा गाडोपणा झाला मला. भगवान, आता अगदीच आडले म्हणून. अगं बोल घाबरू नकोस. तुझे पैसे मी मुंबईला एखादा पाठवून देईन बघ. माझ्याकडे पैसे नाहीये, पण माझी अंगठी आहे, ती तू गहाण ठेव आणि तुझ्यासाठी पैसे घे. असं म्हणते पण भाऊजींना कळलं तर रागावतील ना तुझ्यावर. नाही रागवणार ते, त्यांना नाही सांगणार मी. थांब मी आले. बरं झालं की त्याला पैसे नव्हते म्हणून त्यावेळेवर आलं परत. पण भाऊजी परत या सटकायला हवं. नाहीतर पैसे नव्हती मानवी थाप ज्यांना करायची आणि 4 ताब्यात पाहुण्यांची भर कधी ठेवायची. कोणी येतं नाही ना आणि तो राम अचानक उपटायचा आणि आमच्या ऐवजी सगळ्या तुझं पोरा लागायचं. भगवान हे आणि पाठवून द्या लगेच. तू निंदाच राहा, येतो मी. नमस्कार भगवानराव, नमस्कार. नमस्कार. आपण कोण? मला बघून तुम्ही दचकलात? अहो आपण कोण? मी तुम्हाला ओळखलं नाही. म्हणून दचकलात की काय? हो, तुमच्या अनेक वेळा मुंबईला घरी आलो होतो. आमच्या घरी नाही हो. हो, तुमची ही ताई आणि मी एकाच वर्गात एकाच शाळेत होतो. असं म्हणताय हे मला माहित नव्हतं. जातो मी. मुंबईला निघालात? अरे हो, तुमच्या वडिलांना माझा नमस्कार सांगा. सांगतो. माझाही तुम्हाला नमस्कार. ताई येतो का मी? सांगितलेलं लक्षात ठेवा. ठीक येतो. संध्या, कसा काय चालत तुमची संसार? छान चाललंय. मला तर वाटत नाही. अगं लग्न झालं नवीन पोरीने कसा भोपळ्याप्रमाणे फुगायला हवं. तू तर परवासारखी सुखत निघालीस.
धनराज अगं लग्नापूर्वीची आपली ओळख म्हणून आपुलकीने सहजपणाने बोललो. गैरसमज करून घेऊ नकोस. वाटेल तशी थट्टा मस्करी करायला मी काय तुला शाळकरी पोर वाटली? एका खानदानी घराण्याची सून आहे मी. अगं हे कशाला सांगतेस? ते खानदानी घर माझ्याच गावात आहे तुझं. खानदानीपणाची ओळख पटवून घ्यायला ना, ओळख पटवून घेणाऱ्याचं रक्त पण खानदानी असावं लागतं. अगं हे मला सांगू नकोस. माझा पण खानदानी कुळातच जन्म झालाय. इनामदाराच्या घरातच जन्म झालाय. बाई आणि बाटलीच्या मस्तीत नाचवतो हा इनामदारचं घर. कुणाच्या पदराला हात घातला ना तरी कुणाची आजवर ऐपत होत नव्हती. पण आजकड दाजीने माझ्याशी बेमानी करून हा माझ्या धनराजचा अपमान केलाय. आणि मला दुखवण्याची घोषणी केली दाजीनं. हा जातीवंत काल सर्पाला दुखवण्याची घोषणी केली दाजीनं. हा काल सर्प कधी पण डाऊट केल्याशिवाय राहणार नाही. धनराज, दाजी माझे धीर आहे. म्हणूनच तुला सांगतोय, या पोरीच्या याचा विचार केला सांगितलं ना मी तुला. खरं तर या पोरीवर माझा डोला होता, पण हा दाजी माझ्या हिशोब भानगड का पडतो? या पोरीचा आणि दाजींचा काय संबंध? अगं दाजींसारख्या पापाला घाबरणारी माणसं ह्या पोरीच्या भानगडीत पडणारच नाही. संध्या, म्हणजे दाजींना नाहक बदनाम करण्याचा तुझा प्रयत्न आहे तर? होय, हवा भांडणं लावली की माझी शिकार मला सहज मिळवता येईल. आता भांडणाची फिंगरची पेटली जाईल. वनवा पेटायला कितीचा वेळ लागणार आहे? अगं लग्नाच्या अगोदर तू दत्ताबरोबर फिरत होतीस. हे मी तुझ्या घरच्यांना सांगितलं तर इनामदारच्या तुला जन्माचा पती तुला घराबाहेर काढील. नाहीतर उलटा म्हणून तुला भिका मागावी लागेल. धनराज, मी जरी मुंबई सोडली असली ना तरी सगळी खबर मला मिळते. तुझ्या गरीब बाबाकडे बघून मी ना शांत बसलो. आणि तू जर माझ्या भानगडीत पडलीस ना तर तुझा जे व्यवहार केलेस ना त्याचा उद्गार करून टाकेन गावाला मी. नाही, असं घडणार नाही. फक्त शब्दाने एवढी घाबरलीस आणि प्रत्यक्षात तुझी वेळ आली तर काय करशील तू? इनामदाराची बत्तीस जागेवर होणार नाही. अरे काल व्हायल्याप्रमाणे तुझ्या प्रत्येक खात्यावर लक्ष देऊन असताना तू त्याच्याच घरात बेबसून वावरू लागलास. त्या मुक्तावतीची वेळ आमच्यावर. दत्ता हे तू बोलतोस. सावधींचा इशारा दिला तुला मी. ठीक आता मला याच्याशी खाजगी बोलायचं आहे. नाही तर राम आला तर माझं काम आतवडच राहील. म्हणजे तुला मोकळीक पाहिजे असेल. दत्ता, धनराज, स्वतःवरून जगाची परीक्षा करू नको. त्या काळाचे पाप आहे ते माझ्या मनात नाही. समजलं? तर निघ आता. येतो म्हटलं, तुला मोकळीकच पाहिजे ना. येतो. चल निघ. आणि तू काही कमी आहेस? मी शहरात सवासर आहे, पण जुलूम जबरदस्तीनं कोणत्याही स्वतः करत नाही मी. तुला किरणात स्वतः पडला तर ठीक. अगं लग्नापूर्वी तू माझ्यावर फिदा होती आणि माझंही मन बसलं होतं तुझ्यावर आणि तुझ्याशीच लग्न करायचा निर्धार केला होता मी. पण माझ्या तकदीरानं मला धडा दिला. पोलिसांनी मला पकडून दिलं. मला 1.5 वर्षाची सजा झाली. आणि या 1.5 वर्षामध्ये तुझ्या वडिलांनी त्या घरपत्री श्यामबरोबर तुला लग्न लावून दिलं. दत्ता, श्याम माझे पती आहेत आणि त्यांच्याबद्दल एक शब्द जरी बोललास ना तर? अगं तुला राग येणारच, पण एकेकालची माझी प्रेयसी अशी दानगर कितपत पडलेली हे बघून माझा जीव जळतोय. दत्ता, चालायला लागी तू. ओरडू नकोस.
सत्य लपवण्यासाठी पतिव्रता म्हणून किती मिळवण्याचा प्रयत्न केलास तरी हा दत्ता या गावात तुझ्या नजरेसमोर असताना तू तुझ्या नवऱ्याचे एकरूप राहू शकत नाहीस. घाबरू नको. जे घडायचं ते घडून गेलं. जबरदस्तीने कोणतीही गोष्ट मिळवण्याची मला सवय नाही. आता मी आलो होतो ही तुझ्या अंगठी तुला फरक करायला. ठीक आहे. तुझ्याकडे कशी काय? तुझा तो मूर्ख भाऊ अगदी घाण ठेवायला गेला होता मारवाड्याकडे. मारवाड्याकडे गेलेली कोणतीही वस्तू परत मिळणार कठीण. किती व्याज भरलं तरी मुद्दा जाग्यावरच. आता तुला पैशाची गरज होती तर मला सांगायचं होतं. मला पैशांची गरज नव्हती. भगवानच्या स्टँडवर कोणीतरी पाकिट मारलं होतं म्हणून त्याला तिकिटीसाठी पैसे हवे होते. भगवानचं पाकिट मारलं? साल्याच्या पाकिटात 1 रुपया जरी होतं काय? म्हणजे सख्या बहिणीला शेंडी लावली तर 2-2.5 रुपये होते बोलला तो. भगवानकडे हो. साल्यानं सख्या बहिणीला शेंडी लावली तर जातोय कुठे म्हणा. मुंबईला गेल्यावर गाठीनं तुम्ही त्याला. आणि काय कर तुझा तो फसकू धीर राम कुठे गेलाय? माझा धंदा बंद करण्याची चाले करतोय काय? त्याला दाखवत एक दिवस माझं पाणी. त्याला ठाऊक नाही अजून या दत्तानं मुंबईची उंबरगल्ली गाजवली ती. मुंबईची गल्ली बघितलीस तू पण गावातल्या दगडाची भगदड अजून तुला माहिती. रामपोर कशाला आला होता तिथं? माझी पदर सोड. काय करशील रे? माझ्या हॉटेलला जाण्याचा प्रयत्न करू नको. 5-50 पोरं माझ्या हाताखाली. इशारा द्यायची गोटी. कोण मायेचा पूत जन्माला आलाय या रामच्या अंगाला हात लावायला? अरे तुझ्या संगीत वावरणारी पोरं म्हणजे दारूसाठी लाल घोटणारी लाचार कुत्री ती. प्रत्येकाला चांगला ओळखतो मी. 40 वर्षानं तुझ्या बापाला गावची आठवण झाली. शिस्तीत राहायचं. आगावपणा करशील तर डुकराप्रमाणे माती तोलवी तुला. असं काय? धनगराजच्या मदतीला तुझा काटा नाही काढला तर माझंच नव्हे माझ्या बापाचं देखील नाव करून टाकेन मी. अरे तू थांब तिथंच. काय? मी विचारतोय त्याचं नीट उत्तर दे. श्याम बायाची लग्नातल्या अंगठीत दत्ताकडे कशी गेली? अगं कसली गरज पडली म्हणून असल्या नालायक माणसाकडे अंगठी घाण ठेवलेली आहे. तू नाही तर कुणी? साल्या दत्ताच्या थोबाडीत जाऊन त्याची दात केली बोलली असती मी. पण आपल्याच घराण्याच्या आबूचा गवगा नको म्हणून शांत बसलो मी. आपला काम खोटा असल्यावर दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ? संदीपने दत्ताच्या हातात अंगठी बघितली. त्यानंच सांगितलं मला. नाही, मी अगदी गाण ठेवली नव्हती. तू नाही तर कुणी? तू गेली नसशी. तू आला असेल इथे. नाही काय? अंगठी कुठे आहे? आहे माझ्याकडे. खोटं बोल नकोस. खोटं कशाला बोलू मी? ठीक आहे अंगठी. त्या नालायक दत्ताचं कारस्थान मला कळावं म्हणून विचारतोय मी. तुझी अंगठी घराबाहेर गेली नव्हती? बोल. दात चिली का बसली तुझी? चोरीला गेली होती. चोरीला? अगं घरातल्या वस्तूची चोरी करणारा चोर कोण आहे? मला माहित नाही. जे घडलं नाही अगं ते माहित कसं असेल तुला? राम दाजी तिची लग्नातली अंगठी तू चोरली होती? लग्नातली अंगठी? होय. दत्ताकडे घाण पडली होती. हा दत्ताकडे ना मी ठेवली होती तुमच्या नकळत. नाही दाजी मला तू खोटं बोलतोय. तू तिचा अपराध पाठीशी लावण्यासाठी मला फसवतोय. तू स्वतःला चोर ठरवतोय. तू नाही राम
अरे मी त्या मारवाड्याकडे ठेवायला गेलो होतो, त्याने ती घेतली नाही म्हणून दत्ताकडे गहाण ठेवली. नाही त्याची काय सांगतोस तू हे? अरे केलेली चोरी कबूल करायला लाज कसली? माझ्याकडे पैसे नव्हते, गहाण ठेवायला वस्तू नव्हती. संध्याकडे मागितले असते ते तिनं दिले नसती, म्हणून चोरी करून घेऊन गेलो. रामला न पटणारा फोटो बोलतोय तू, मला फसवतोय तू. या व्यापारी जगात प्रमाणाच्या बाहेर वागणारा माणसा शेवटी विश्वासघात होतो. अति गोड वस्तू तर शेवटी विष बनतं. या समोर सांगण्यात जड जात असेल तर मला नंतर सांग, पण सत्य कळू दे, सत्य कळू दे. का गप्प का झाली? तुम्ही खोटं का बोलला दाजी? मी कुठे खोटं बोललो? आमची तुम्ही चोरी म्हणून अंगठीची चोरी झाली होती हे नक्की ना? नाही, मग ती मीच दिली होती कुणाला? भगवानला. भगवानला? हो, भगवानला कशासाठी? त्याच्याकडे उतारासाठी पैसे नव्हते म्हणून मी त्याला आमची गहाण ठेवायला दिली होती. संध्या, अगं तुझ्या भावाला जाण्यासाठी उतारायला पैसे नव्हते तर मला सांगायचं होतं. मी नसते का आणून दिले कुठून? माझा विश्वास नाही का तुझा? मला कोणाला कळू द्यायचं नव्हतं. अशा गोष्टी कळल्याशिवाय राहत नाही ग. केलेल्या चोरीचा गवगव लवकर होतो जगात. मुंबईला गेल्यावर तू देणार होता परत पैसे? तुझा भाऊ मुंबईला गेल्यावर पैसे देणार होता. अगं तो मुंबईला गेलेलाच नाही, तो सुलेमानच्या इथं जुगार खेळत बसलाय. काय? जाऊ दे, जाऊ दे, घडायचं ते घडलं. आता बोलून काय उपयोग आहे? मी नाना सुर्वेकडे जाऊन येतो. नमस्कार राजी. ये. नमस्कार वहिनी. अरे बरेच दिवसांनी आलात. हा राजी, बरं. राम कुठे गेला हो? आहे ना, घरात आहे. राम, अरे राम, हो, आलो अरे संदीप आलाय बघ. आलो आलो. आणि मी पण जरा नाना सुर्वेकडे जाऊन येतो. नमस्कार पोस्टमन साहेब. पोस्टमन आणि साहेब, अरे काय थट्टा वगैरे करतोस की माझी? अरे थट्टा कसली? विना परवानगीने कुणाच्याही घरात घुसणारा एकच साहेब म्हणजे पोस्टमन. मिनिस्टरचा बाप आला तरी पोस्टमनला अडवण्याची ताप नाही कुणाच्या. अरे पोस्टमनला अडवतात ते फक्त तरुण पोरींचे बाप. अरे पोस्टमनच्या लग्नाच्या वेळेला एखाद्या पोरीच्या घरी गेलं ना, अरे तर तिथं त्या माणसाला तिथंच तो अडवतात आणि सांगतात. आणि काय? आणि सांगतात पोस्टमनला पोरगीच देणार नाही, त्याऐवजी तिला विहिरीत ढकलून देईल. मूर्ख लेकाचे. मी सांगतो ना, पोस्टमन सारखा जावई मिळायला 6 जन्माचं पुण्य असावं लागतं. हे कोण सांगेल त्या मूर्खांना? आता ती कालचीच गोष्ट आहे. कसली? एका घरी गेलो होतो रजिस्टर पत्र द्यायला. अरे तिथं काय बघितलं माहिती आहे काय? ते त्या घराचा मालक आहे ना, आपल्या मोलकरणीचा चक्क मुक्का घेत होता. काय वाटतं करतोय? अरे म्हणजे काय? अरे असं काय बघितलं ना, आपल्याला पण मुक्की येते रे. अरे कसली न करायची? कर ना. कसं कर? ते जाऊ दे, आपल्याला जायचंय बाजारला. ओके चल जाऊया. चल चल. हो संध्यावणी येतो आम्ही.
संध्या हे संध्या तुझं बोलत का नाही संध्या? करू नका माझी. आता रडायला काय झालं? माझ्या नशिबावरती रडते. रड रड पोटभर रडून घे. रडून झालं की सांगा मला. मी रडून रडून गेले तरी तुम्हाला माझी पर्वा कुठे आहे? तुझ्या जीवाची पर्वा नसेल मला, पण लग्नाचा खर्च फुकट जाईल याची मात्र पर्वा आहे. असायची पैसा अधिक आहे ना, म्हणूनच आजपर्यंत शब्दांनी छळणारी माणसं आता माझ्या चोरीचा हात करू लागली आहे. कसली चोरी? कुणी घेतला हात? दुसरं कोण? माझ्या वाईटावर उठलेले साहेब तुमचे भाऊ. राम बद्दल बोलतेस तू? मग दुसरं कुणाबद्दल बोलणार? पैशाची गरज होती ना, म्हणून दाजींनी माझ्याकडे मागितली अंगठी आणि मी त्यांना दिली. दाजीने अंगठी गहाण ठेवली? मीच दिली होती ती त्यांना. स्त्रीच्या दागिन्यांचा उपयोग कुटुंबाच्या अडीअडचणीला नाही झाला तर मग काय ते दागिने काढायचे? आणि ती अंगठी मी चोरली असं रामभाऊजींना वाटलं. कोण राम? हो. तेवढ्यात दाजी आले तिथे आणि दाजींनी सांगितलं तर ते दाजींनाच उलट बोलायला लागले. दाजीला बोलला राम? हो. घरातल्या व्यवहाराबद्दल रामला बोलायची काय गरज? मी म्हणजे मोलकरी वाटते ना त्यांना या घरातली. मला ना आता भीतीच वाटते माझ्या भवितव्याची. या तुफान वादळातून माझी संसार नौका कधी पैसळी लागेल ना याची. आपल्या संसार नौकेचं सुकान तुमच्या भावाच्या हातात आहे. भाऊ दोन तऱ्हेचे. दाजी त्या विक्रेच्या नादाला लागून झपाटल्यागत जातात आणि रामभाऊजी हे असे. थोड्यात बोलू नकोस. स्पष्ट बोलले तर तुम्हाला समजतं कुठे? दिनांचा छळ सहन करून मरून जावं असंच वाटतंय ना तुम्हाला? संध्या, आज भावाच्या ओझरीनं तुम्हाला पाणी प्यायची सवय लागली आहे. पण विचार करा त्यांनी अचानक जर तुम्हाला फसवलं तर काय होईल तुमची? दुसऱ्यांच्या ओझरीने पाणी पिणाऱ्याची तडफडूनच मौत होते. कोण म्हणतो मी दुसऱ्याच्या आधाराने जगतोय म्हणून? मी नोकरी करतो. शिवाय आमची एकत्रित शेतीवाडी आहे. शेतीवाडी आहे ना, पण ती दाजींच्या नावावर. तुमचा हक्क कबूल करतील ते? माझ्या भावासाठी सर्वस्वाचा त्याग करायला निघालेली दाजी असं वागेल पटत नाही मला. मला नाही पटत, पण कवर नाही पटणार. हा सांगा ना, कधीपर्यंत? जोपर्यंत दाजी दुसरं लग्न करत नाही ना तोपर्यंत. मी सांगितलं तुला दाजी दुसरं लग्न करणार आहे म्हणून. सांगायला कशाला पाहिजे? तुझ्या मनातील वेगळेपणाचं बीज विणलंय. तुझ्या असल्या विचाराने तू तुझ्यासोबत माझा यंत्र घडून आणणार आहेस. मोठेपणाचं भांडवल करून आपल्या जीवावर उतार येते. तुझं ऐकून भावाचा वेगळा सोडून वेगळा संसार थाटण्याचं बाई तुझ्या नाही मी. त्यांच्या ताटाखालचं मात्र बनून राहायचं होतं ना. संध्या,
माझ्या शब्दाची किंमत आहे की नाही तुम्हाला? नवऱ्याची शब्दाची किंमत न बाळगणाऱ्या स्त्रीला दुनियेच्या बाजारात कवडीची किंमत नसते आणि हे तुला घराबाहेर पडल्याशिवाय कळायचं नाही. म्हणजे माझ्या घराबाहेर जाण्याची वाट बघताय का तुम्ही? रामू कोण काळा तरी कोण? मी इथून कधी जाते याचीच वाट बघताय ना तुम्ही? कोण काळा तरी कोण? जाणारच आहे मी, जाणारच आहे. पण घराबाहेर गेली ना तरी रस्त्यावर राहणार नाही, माझ्या बाबांच्याकडे जाईल. जा जा बघू तो थेरडा किती दिवस पोहोचतोय तुला. मग त्यांनी कशाला पोसायला पाहिजे? हा, मी माझ्या कष्टाने मी कमवीन आणि खाईन. कर कर त्याशिवाय वाढलेली चरबी झाडायची नाही तुझी. एवढीच गमेट असेल ना तर आता तोंड काढणार कोण? मी कधी घराबाहेर पडते याचीच वाट बघताय ना तुम्ही? माझा एवढाच कंटाळा आला असेल ना तुम्हाला तर माझं इथे राहायला इथे थिएटर आणलेला नाहीये. संध्या मारा मारा, एकदा जीव घ्या माझा. संध्या चोरून ऐकत होताच वाटतं. ऐकलं तेच बरं झालं. राजी श्याम, संध्या तुझ्या बरोबर का भांडत होती? काय विचार काय तिचा? मी माहेरी जाते कायमची. पुन्हा या घराचं तोंड बघायचं नाहीये मला. संध्या अगं काय बोलतेस तू हे? अशी बोलण्याची वेळ आली आता. अगं तुमच्या दोघात काय झालं ते तरी कळू दे मला. राजी तिला वेगळा संसार टाकायचा आहे. काय वेगळा संसार? संध्या अगं हे तू बोलतेस? अगं हा संसार कोणाचा आहे? तुझाच आहे ना? या संसारात भागीदारण आहे का कोण दुसरी? अगं या सगळ्या इकडीची तू मालकीण आहेस. खूपच्या मोठ्यापणाला मी बोलणार नाहीये. या घरात माझ्या शब्दाला किंमत नसेल ना तर मी जाते इथून. त्यास लायकीची आहेस तू. या, आता ऐका तोंडावर. काय का स्वतःच्या भावाकडे अगदी घाट ठेवायला दिलीस आणि चोरीचा आळ घातलास राजीवर. साध्या दत्ताच्या थोपाडे देऊन त्याची दात केली उघडली मी. तेव्हाच त्याची दात केली उघडली. राजी तुझ्या बोला स्वभावाचा फायदा उठून आपल्या घराण्याच्या अब्रूचा दिवाळबाजी. थांब तू गप्पा बाहेर. का गप्प बसली? वाकड्या शिरणाऱ्याची खेटराने पूजा करायला हवी. लेकरांना पूजा करून द्यायला आम्ही का आयतं बसून खात नाही इथे. माझा स्वतंत्र संसार थाटायला मी खंबीर आहे. मला वडिलोपार्जित इस्टेटीचा हिस्सा हवाय. संध्या आता किती ओरडलात ना तरी मी गप्प राहणार नाही. कोणा एकट्यालाही इस्टेट पचू देणार नाही मी. संध्या एक शब्दानं बोलता तोंड काळगाडी कोण? नाही श्याम, ती आगरची सून आहे. ती उंबारट्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. मग तू हिच्या हट्टापायी इस्टेटीचे तुकडे करणार नाही. ती सगळी इस्टेट संध्याच्या नावावर करून देणार आहे. नाही राजी. घराण्याच्या आबरूच्या भीतीनं या सगळ्याच्या नावावर इस्टेट तू करणार असेल तर या गोष्टीला मी तयार होणार नाही. मग ही चांगली या घराच्या बाहेर पडली तरी चालेल. मी निघालीच आहे. जा जा कोण काळगाडी कोण? ताई कुठे निघालीस तू? बाबांकडे कायमची राहायला. माहेरी आसरा मिळणार नाही तुला. बाबा तरी तयार आहे ते मी जाऊ देणार तुला. भगवान माझा तुला रागायचं चालेल. लग्न होऊन मुलगी साजरी जाते की पतीला 7 जन्म सोबत करणार ती. अगं 7 गाडी घालून मिळणार नव्हे.
तू वर्षभर एका सुखीचा लहान घरवरते. अगं हक्काच्या घरातून बाहेर पडणार स्त्रीला जगातील सर्व घराची दरवाजे बंद असतात. भगवान, आता तू शहाणपण शिकवू नकोस मला. अगं माझ्या अनुभवाचे बोलत ते तुझ्या भविष्याच्या काळजीने बोलतोय मी. अगं नवऱ्याला सोडून स्वतः संस्कार म्हणून घरात पडणार स्त्री अगं जगाच्या दृष्टीने मातीचा स्रोत असते. अगं ताजीला तू घरात पडलीस तर तुला कुठे अन्न मिळणार नाही. अगं तुला भीक मागायला लागेल. अरे वा, तुझ्यावरही जादू केली वाटतं यांनी, म्हणून तलवार नकोस या चोरांचा. अगं नाही, चोर तुला बोलतेस. अगं ज्या जातीने तो भाऊ समजता 5च्या बळीवर मागून तुझे हट्ट बनवले. अगं तुझ्या नारायण बाबाची नारायण ठेवून म्हणून अगं स्वतः तुम्ही सहारा घेतला. तू चोर बोलतेस नाही. अगं त्यांच्या चरणाचं पाणी काय होतं सारखी इतक्या पुण्यावर आहेत ते. कोणीच अडवू नका मला. मी निघाले आता. जा दोन टाळे दोन. मी कधी जाते याचीच वाट बघताय ना तुम्ही. पण एक लक्षात ठेवा, माझ्या पायापर्यंत नाही तुम्हाला यायला लावलं ना तर नाव सांगणार नाही. तुम्ही तोडायची माती दिला तुम्ही. गेले 15 दिवस वागतोय तू घरात असून नसल्याप्रमाणे वागतोय. ना कुणाशी काही बोलणं ना कुणाला काही विचारणं. राम माझ्या दुर्दैवाचा चक्रात अडकला हा दादी. त्यातून मार्ग काढावा कसा काढावा याचाच विचार करतोय मी. माझ्या संसारात सुटलेल्या वादळातून वाट कशी काढावी हे सुचत नाही मला. सध्या वहिनीला वेगळा संसार काढायचा. तिला इष्टतेची वाटणे वेळी विचारत आलीस ना तर का करू नये विचार. अरे सकाळ संध्याकाळ भांडणं होतात. अरे आपल्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागलेली दिसते. आमची हीच अवस्था झाली. धरलं तर चावकाने सोडलं तर पळतं अशी परिस्थिती झाली त्याची. सध्या वाटणीसाठी हट्ट धरून बसले आणि शांत पिपिलीचे तुकडे व्हायला तयार करून द्यायला. त्या दोघात सारखे खट्टे उडत राहतात. मी असतो आपल्या बाईला लाटावर खायला दिले असते. अरे जगाचा अनुभव नाही म्हणून असं बोलतोयस तू. अरे श्याम निघाला होता बायकोला बाहेर काढायला, पण मी चढवली संध्याला. का जात होती तर जाऊ द्यायची नाही. संध्या गळ्यातील सौभाग्य लेण्यानं आणि भरल्या जुळ्यानं जर घराबाहेर पडले ना, अरे तो लोक काय म्हणतील. तिला वाटते त्या बोलतील त्या आपल्या घराण्याचे अब्रूला तडा जाईल. कोण म्हणेल तिला सासरी जात होतोय म्हणून आले असेल. अरे कुणा कुणाच्या म्हणून तोंडावर हात ठेवशील. कशी असली
तर या घरची सून आहे ती, या घरची गृहलक्ष्मी आहे रे ती. लक्ष्मी असल्या पांढऱ्या पायाच्या उद्देशाला लक्ष्मी समजतो. हे तिने या घरात पाऊल टाकताच मोठी वहिनी आजारी पडली आणि तिच्या आजारातच राजी तुझा विचार काय? इस्टेटीची वाटणी झाल्याशिवाय हा काय तंटा सुटायचा नाही. वितंड वाट न करता इस्टेटीचे मी 2 भाग करणार आहे आणि तुमच्या स्वाधीन करणार आहे. अरे अरे काही वेळेला इस्टेटीवरून 2 भाव सक्के भाव पक्के वैरी होतात. त्यांना मी दाखवून देणार आहे की घरातील व्यवहार थोडी गुलामी सोडता येतात. याच्या अगोदर मी केलं असतं ना तर संध्या अशी वागली नसती. आई राजी, मी तुला असं करू देणार नाही. तिलाच जाऊ दे या घराबाहेर. त्या मूर्खबाईच्या दोषांवर पाळून घालण्यासाठी तू स्वतःला गुन्हेगार समजतोय. तुझ्या जागी दुसरा स्वार्थी भाऊ असता तर या मतलबी जगात भावांना वाऱ्यावर सोडून स्वतःचं सुख पाहिलं असतं. स्वतःच्या पत्नीच्या औषधासाठी पैसे नसताना तू त्या चांडळीचे हट्ट पुरवलेस. अरे घडायचं ते घडून गेले, आता बोलायचं नाही. आता इस्टेटीचे मी समान 2 भाग करणार आणि तुमच्या स्वाधीन करणार. 2 भाग? हो 2 भाग. 3ऱ्या भागाची गरजच काय रे? या जगात आता मला तुमच्या दोघांशिवाय आहे कोण? तुमच्या दोघांचं सुख तेच माझं सुख आहे. नाही राजी, मी तुम्हाला असं करू देणार नाही. सर्वस्वाचा त्याग करून या भावानं रीती माया करण्यापेक्षा या श्यामवर तू रागवत का नाही? या श्यामचा तू थोबाडत का मारत नाही? माझ्या बायकोमुळे हा संसार तुटण्याची वेळ आली, पण तू रागवणार नाही. तुझा स्वभाव नाही तसा. म्हणून मी बजावून तुला सांगतोय, या इस्टेटीचे तू तुकडे करणार असेल तर त्या सटवेला घेऊन मी वेगळा संसार थाटणार नाही. त्यापेक्षा मी तिला सोड तिथे देईन. नाही श्याम, डोकं ठिकाणावर आहे का तुझं? ते अजून कसं फिरलं नाही याचाच प्रश्न पडलाय मला. ओ काय निर्लज्ज काढती आहे ती. काय झालं काय? होय आजकालची पोरं. काय सांगू तुम्हाला, येता येता तो वाटेत गावकऱ्यांचा नाग्या भेटला. काहीतरी काम असेल म्हणून मी थोडा वेळ थांबलो तर तो काटा मला विचारतो कसा. काय विचारलं? ओ पोस्टमन, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मी म्हटलं काहीतरी अभ्यासातला असेल. म्हटलं बाबा विचार रे. तर तो मला विचारतो, हो निरोध म्हणजे काय वाटतं का तू? असा प्रश्न ऐकल्यावर मी थोडा वेळ गप्पच बसलो. तसा तो काटा आणखीनच पिधी हसायला लागला. हो मला पण तसं तरीच वाटलं. मग मी म्हटलं त्याला, तू जर असंच जर विचारत असशील तर मी तुला कानपट आल्याशिवाय राहणार नाही. तर तो घाबरला आणि गेला पडून. अरे ते रस्त्यावर पोस्टर वाचतात आणि नको ते प्रश्न विचारत बसतात रे. हो आजकालची पोरं प्रश्न उत्तर नसणारच प्रश्नचिन्ह आहे असं काहीतरी वाचतात आणि मग खुळी होतात. हो आजकालची पोरं अजून यांची नाल सुकली नाही आणि लागली पोरींच्या मागे लाल गोटीत फिरायला. काय तर म्हणे आमचं प्रेम प्रेम कसलं चाललं त्यांचं, चक्क लपडच ते. अरे तुला काय झालं वैतागायला? अरे वैतागू नाही तर काय, आजकालची ही पोरं पोरी लपडी करतात आणि मग लग्नाच्या अडवून जातात पोरी. हे सांगण्यासाठी तू आला होतास? हो तुमचं पत्रच द्यायचं राहून गेलं बघा. बोलण्याच्या ओघात मी असं बोलायला लागलो ना की भरपूर बोलतो. हे घ्या, चला येतो मी. ठीक आहे ठीक आहे. राम हे पत्र
कोण आहे ती मुलगी? तिचा तुमचा संबंध काय? चंद्राज म्हणतो त्याप्रमाणे पत्राचे जातील मजकुरवाद मजकूर काय वाचायचा? काय लिहिलंय त्यात? स्पष्ट लिहिलंय तिने. तुमचा आणि तिचा संबंध काय? श्याम भाईच्या म्हणण्याप्रमाणे वहिनीच्या मृत्यूला कारणीभूत आहे तुम्ही. नाही नाही, आज मला कळायला हवं ही कुसुम कोण आहे ती? तिचा आणि तुमचा संबंध काय? मी सांगितलं नाही तर काय? संध्या वहिनी फक्त इष्टटीची वाटणी मागत होती. पण या घरात राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल मला. पहिल्यांदी तो मजकुरवाद. मजकूर काय वाचायचा? स्पष्ट लिहिलंय तिने. मला एकटीला जीवन जगणं असं येत आलंय म्हणून सरळ तुमच्याकडे निघून येते. जावयाची अडचण दूर झालीये ना आता. आता आपल्या घराण्याचं खोबरं करून आता किरापत वाटायची असेल. संध्या, तुला बोलायचं काम नाही. असं बोलूनच ही वेळ आली आता. गप्प बसायला मला काय तुम्ही पळवून नाही आणलीये. 4 चौघात लग्न लावून तुमच्या बरोबर तुमचा हात धरून या घरात आलीये मी. घराण्याच्या आबरूची मलाही काळजी आहे. अब्रूची किंमत तुला कळली असती ना तर भांडणाचा तमाशा केला नसता. मी भांडते ते दिसतं पण दुसऱ्याची लपडी दिसत नाहीत ना. संध्या, तू डोकं उठू नको माझं. डोकं ठिकाणावर असतं ना तुमचं तर त्या बळेला ना पत्र पाठवायची हिंमतच झाली नसती. अहो, तुमच्या भोळेपणाचा ना फायदा घेताय दाजी आणि ती बया. त्या सटवीची वाटेल तशी भर करता येणार नाही ना. म्हणूनच दाजी इस्टेटीची वाटणी करत नाही आहे. संध्या, ओरडून पाप लपत नाही. अगं खरं काय ते माहिती नाही म्हणून तर मला पापी ठरवताय तुम्ही सगळेजण. माझी दाजी पापी नाहीत. पण कुणाचं तरी पाप लपवण्यासाठी स्वतःच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतायत. मी असं घडू देणार नाही. ही कुसुम कोण आहे ती सांग सगळ्यांना. कुसुम कोण? राम, नको नको तो प्रश्न विचारू. झाकली मूठ उघडली तर पापाची भूतं नाचतील ना मानगुटीवर. त्याची भीती वाटते ना. भीती? या दादीला भीती? अगं माझं आहे कोण या जगात? अगं उद्याचं मरण जरी आज आलं ना तरी मी स्वीकारेन आनंदाने ते. सुखासुखी मरण यायला पुण्य गाठीशी असावं लागतं. संध्या, दाजी, जरी सगळ्यांनी तुमची साथ सोडली ना तरी मी अखेरपर्यंत आहे तुमच्या साथीला. पण माझ्या दाजीला जगाने नाक करू नये म्हणून कुसुम कोण आहे ती सांग सगळ्यांना. माझी शपथ आहे तुला. श्याम, राम, अरे ही गोष्ट मी कुणाला सांगू नये म्हणून बाबांनी मला शपथ घातली होती. पण आज तुझी शपथ पाळण्यासाठी बाबांची शपथ मला मोडावी लागते. बाबा मला क्षमा करा. बाबा मला क्षमा करा. दाजी, बाबांचा काय संबंध आहे? ही कुसुम आपली बहीण आहे आणि हिचे जन्मदाते आहेत आपले बाबा. काय ऐकवलंस तू दाजी? ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार. बाबांविषयी तुमच्या मनात तिरस्कार, ऋणता निर्माण होणार याची कल्पना होती मला. आणि म्हणूनच अजूनपर्यंत हे कटू सत्य मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. पण आज बहीण भावाच्या पावित्र्य नात्याला कलंकित करायला लागलात आणि म्हणून
हे कट सत्य मी तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला माहिती असेल आपले बाबा गुहागरला शाळा मास्तर होते. तिथंच एका नर्तकीच्या ते मोहात पडले. घडू नये ती घटना त्यांच्या हातून घडली आणि यातूनच तुमचा जन्म झाला. दाजी, ही गोष्ट तुला कशी माहित? शेवटच्या क्षणाला बाबांनी मला जवळ बोलवलं आणि त्यांच्या आयुष्यात घडलेली ही घटना मला कथन केली आणि शेवटपर्यंत कुसुमला मदत करण्याचं माझ्याकडून वचन घेतलं आणि त्याने शेवटचा श्वास सोडला रे. शेवटचा श्वास सोडला. कुसुम 5 वर्षाची असताना तिची आई स्वर्गवासी झाली. तिला अनाथ आश्रमात ठेवण्यात आलं. तिथं आश्रमात लहानाची मोठी झाली आणि 3 वर्षापूर्वी त्या अनाथ आश्रमाच्या मदतीनं तिचं लग्न लावण्यात आलं. पण तिचं दुर्दैव होते. 6 महिन्यात तिचे पती तिला सोडून गेले. माझी बहीण विधवा झाली. म्हणूनच मी प्रत्येक महिन्याला आपल्या व्यवहारातून काटकसर करून तुमच्या नकळात तिला पैसे पुरवीत आलो. माझी खात्री होती दाजी. बाबांच्या हातून चूक घडली असली तरी आपण आपल्या बहिणीला घरी घेऊन येऊया. घरी? होय, तिची जबाबदारी मी घेईन. आजच्या एसटीने येते ती. असं पत्रात लिहिलंय, स्टँडवर जायला हवं. नको, स्टँडवर मी जाईल. तू कुलकर्णी वकिलांकडे जा. ते जे कागदपत्र देतील ते घेऊन ये. कसले कागदपत्र ते मी आणल्यानंतर सांगेन तुम्हाला. दाजी, तू राम, आज मी तुझ्याशी भानगड करायला आलो नाही. तुमच्या बाबतीत माझ्या तुझ्या चुका घडल्या त्याबद्दल मी क्षमा मागायला आलो आहे. पण त्या काळ तोंड्या विषारी सापाचं मुडकं मात्र मी ठेचणारच आहे. कुणाबद्दल बोलतोस? त्यांच्या भानगड तुम्ही कोणीच पडायचं नाही. अरे पण कुणाबद्दल बोलतोस तू? तो इनामदारांचा धनराज माझ्या शाळेबाजी करतो काय तो. सकाळचा शोधतोय तो ना. घरातून पळालाय तो. गावातील एकूण एक घर तुटं आणलं. सापडला नाही तो हरामखोर. नालायक माणूस. तो कुठेही तोंड लपून बसला तरी हात आता त्याला सोडणार नाही. 15 वर्ष मुंबईत काढलीत मी. 3-4 वेळा जेल काढून आलोय. अरे धनराज, तुझा जिगरदोष होता ना. असं एकाएकी काय झालं? दोस्तीत बेमाने केले ते हलकटानं. दाजी, खरं म्हणजे माझं चुकलं. पण तुमच्यासारख्या भल्या माणसानं दुखवून त्या नागाची दोस्ती केली मी. अडचणीत सापडलेल्या गरिबांच्या स्वाभिमानाचे लचके तोडणाऱ्या धनराजसारख्या गिराडावर विश्वास ठेवला मी. पण त्यानं मात्र माझा विश्वासच केला. काय केलं धनराजने? गावात मी दारूचा धंदा करतो म्हणून प्रत्येक महिन्याला तो माझ्याकडे 5,000चा हप्ता घेतो आणि माझ्या पश्चात तो भाडका माझ्या विरुद्ध लोकांना भडकावतो. माझ्या धंद्यामध्ये पोलिसांना तक्रार करतो. त्याचे कारण मला समजलंय. दाजी, आता मी ठरवून टाकलंय. वाईट धंदे सोडून मेहनतीनं सच्चाईनं काम करून टाकायचं. मग उपवासी राहायला लागलं तरी बेस्ट. वाद असतात. उशिरा का होईना चांगलं काय वाईट काय याची जाणीव झाली तुला. या जगात कसं वावरावं याची जाणीव झाली तुला. हो दादी, मी माझा स्वतःचा धंदा बंद करणारच. पण माझ्या बरोबर
इतर कोणी दारूचा धंदा गावात करू देणार नाही. ओ दारूचा धंदा करणारे आयुष्यभर स्वतः भिका मागतातच, पण आपल्या बरोबर महिला माणसांच्या कुटुंबालाही भीक मागायला लावतात. राम, यापुढे तुम्हाला साथ कर. आपण दोघं मिळून एका एकाला शिरा करून टाकू. येतो मी. तुझ्या इष्टिकांवर मी जातो वकिलांकडे. ठीक आहे. दाजी दाजी मी चुकले. आजवर तुमच्या निस्वार्थीचे प्रेमाला मी समजू शकले नाही. तुमच्या निष्कलंक आयुष्यावर मी कलंक लावला. मला क्षमा करा दाजी. वेगळ्या संसाराची मागणी चालून मी तुमचं मन दुखवलं. मला वेगळं संसार नको. मला वाटली नको. घडलंय ते चांगल्यासाठीच घडलंय. तुमच्याकडे दुर्लक्ष काढून मी वडीलकीच्या नाताने तुम्हाला सांभाळत आलो, पण आज त्याच ओझ्यातून मला मुक्त करायचं, मुक्त व्हायचंय मला. म्हणूनच इस्टेटीचे मी वाटणी करणार आहे. दाजी, नाही दाजी, तुम्हाला टाकून जे वेगळं घर नाही राहू शकत ना. या घरात आपण गुण्या गोविंदाने नांदूया. एकमेकांच्या मायेच्या पंखाखाली राहूया. एकमेकांच्या सुखदुःखात सामील होऊया. ठीक आहे, मी आधी स्टँडवर जाऊन येतो. चल. मी चुकले. मला क्षमा करा. असं काय करतो? गप्प का बोला ना. अजूनही राग आहे माझ्यावर. तुझ्या वागण्यामुळं दाजीच्या मनाला किती त्रास झाला असेल याचाच विचार करतोय मी. माझ्यामुळे झालं नाही सगळं. मी कबूल केलंय ना ते. काय उपयोग त्याचा? घडल्या गोष्टीचा दाजी विसर पडू देणार नाही. मला खात्री आहे जे घडलं ते विसरण्याचा मोठेपणा आपली दाजींकडे. दाजी विसरले तरी मी विसरू शकत नाही. तुम्हीही विसरा. एक आनंदाची गोष्ट सांगू तुम्हाला. कसली आनंदाची गोष्ट? तुम्ही ओळखा पाहू. नाही ना ओळखताय? मग मी सांग तुमच्या कानात. पण ही गोष्ट कोणाला सांगू नका. ती एक गुपित गोष्ट आहे. तुमची लाडकी राणी आता लवकरच एका बाळाची आई. संध्या, किती गोड बातमी सांगितलीस तू. संध्या संध्या संध्या, किती खुश झालोय मी आज. आजचा दिवस खूप मोठा आहे माझ्यासाठी. वाटतं मी यावेळी मी आलेलो नाही. आज आलेलं पाकिस्तानला आलो बघ. भाऊजी, तुमचा नालायक होता एका कंपनीत नोकरी लागलाय. तुमच्यासमोर उभा तुला भगवान म्हणजे सुधारलेली आवृत्ती आहे बघा. सुधारलेली आवृत्तीची छपाई करताना चुका झाल्या तर शब्दाचा अर्थ बदलून अनर्थ करू शकतो. भाऊजी, या वृत्ती काळजी टाकली आहे. काळजीसारख्या देवाचं दर्शन घडावं म्हणून मी इथे आलो बघा.
बरं दाजी गेले स्टँड वरती, तर आपण त्यांना घेऊन येऊया. चला. अगं बोलत का नाही? एकटी जाईल वाटते घरात. का बोलत नाहीस? तू आधी इथून चालायला लागा आणि लांब उभा राहा. का? दारूचा घाणेरडा वास अगं येतोय. दारू प्यायल्यावर दारूचा वास आल्याशिवाय राहणार नाही. पुढे 1.5 क्वार्टर पिऊन आलोय, ती सुद्धा गोंडकाची, तरी मी सुखी आहे. आणि चालायला म्हणून कुणाला सांगतेस? मला धनराजला हे समाजवर जीव चालवून माझा अपमान करू नकोस. ज्याला स्वाभिमानाने लाज असते ना त्याचाच अपमान होतो. ज्याला लाज नसते ना त्याचा अपमान नाही होत. यावेळी मी घरात होते, तू निघ इथून. एकटी का? अगं मी आहे ना तुझ्या सोबतीला. खबरदार हा. माझ्या जवळ आलास ना तर लक्षात ठेव. हे बघ, मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. तुझ्या गरीब बापाकडे बघून मी शांत बसलोय, पण माझ्या विरोधात जर वागलीस ना तर मला जबरदस्ती करावी लागेल. राज, राज खुशीनं तू माझ्या मिठीत ये ना. मला जबरदस्ती तुझ्यावर करायला लागणार नाही. अगं तुझ्यासारख्या काही पोरी हा धनराज जवळ खुशीने स्वयं खुशीने येतात आणि तू मात्र अशी का? धनराज, खबरदार एक पाऊल पुढे टाकशील तर. कशाला आलेस तिथे? तुला मी जबरदस्ती करणार नाही. खुशीने ये ना माझ्या धनराज, हा धनराजची शिकार स्वतःशी सुटत नाही, समजला? सोड मला. सोड. अगं चाल ना. चाल. चाल ना. आज तुझा शेवट करणार. धनराज, काय करतोयस तू? अरे काय? संध्या दाजीला पाणी घेऊन ये. दाजीला एकाकी चक्कर आली. डॉक्टर असं न्यायला पाहिजे माझे. नको. अरे उन्हात बराच वेळ उभा राहिलो ना म्हणून चक्कर आली. होईल शांत होईल. दाजी गेम वाजवलं त्या दत्ताने. अरे हे कधीतरी होणारच होतं. पण संदीप, अरे
रामला बघितलं का? राम स्टँडवर गेला होता. हा वय आलाच. राम काय झालं? असं गप्प का? अरे बोल ना. आजी, ज्या बहिणीची आजपर्यंत आपल्याला ओळख झाली नाही, ज्या एसटी स्टँडला येत होती, त्या एसटीचा अपघात झालाय नाही, आणि आपली कुसुम आपल्याला सोडून गेली. दाजी नाही कुसुम. अरे अरे हे ऐकण्यासाठी जिवंत ठेवलं का मला? अरे 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 माझी बहीण त्या जगात राहिली नाही. मला ती सोडून गेली. मला सोडून गेली. अरे अरे काय घडलं हे? अरे काय घडलं? कागदपत्र आणले होतीस ना? कागदपत्र होती इस्टेडीची. त्या इस्टेडीचे मी समान 2 भाग केले. आज ते तुमच्या स्वाधीन केले असं समजा. पण माझी शेवटची एकच इच्छा आहे की व्यवहाराच्या दृष्टीने तुम्ही दोन्ही भाऊ वेगळे संसार थाटले तरी चालेल, पण एकमेकांना विसरू नका. रक्ताची नाती विसरू नका. अरे एकमेकांच्या संकटाच्या वेळी सामोरे जा. एकमेकांना मदत करा. राम भरत त्यांच्या बंधुत्वाचा आदर ठेवा आणि जगा. या इस्टेटच्या पाय अनेक भाऊ एकमेकांच्या वैरी होतात. त्यांना हे तुमचं प्रेम पाहून शहाणपणा सुचते. शहाणपणा सुचते. पाणी पाठ पहिली पाण्याला नंतर